तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते दाखवणार आहे। तर छान अशी रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि आज मी बनवणार आहे माझ्या बाळाच्या आवडीची पावभाजी। तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की तो स्कूलवरून आल्या आधी पावभाजी पाणीपुरी असं काय काय मागत होता खायला। पाणीपुरी तर त्याने कधी खाल्ली नाहीये अजूनपर्यंत, पण पावभाजी त्याला खूप आवडते। आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदाही करावीच लागते त्याच्या डिमांडनुसार आम्हाला। तर दादांनी बरेचसं सामान मला आणून दिलेलं आहे किराण्याचं, तर ते आधी मी सगळं व्यवस्थित भरून ठेवते आणि ऑलमोस्ट पावभाजीची तयारी झालेलीच आहे, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आय होप की तुम्हाला माझं हे छोटंसं संध्याकाळचं रुटीन सुद्धा नक्कीच आवडेल, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। तर फायनली आता मी पावभाजी करायला घेतलेली आहे आणि इकडे तयारी जी आहे ती झालेली आहे। कांदा टोमॅटो अद्रक लसूण सगळं काही सोलून चिरून झालेलं आहे। आता जे काही किराणा सामान आणलं होतं ते मी आधी सगळं काही व्यवस्थित जागेवर ठेवून देते। तर साखर आहे ती डब्यामध्ये ठेवते, तांदूळ जे आहे ते सुद्धा भरून ठेवते टाकीमध्ये, त्यानंतर कांदे बटाटे ते सुद्धा आणले होते तर ते सुद्धा जाळीमध्ये ठेवून देते आणि काही भाज्यासुद्धा आणल्या होत्या दादांनी तर त्यासुद्धा साफ करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आणि हे सगळं करताना अगदी प्रशिक जो आहे तो माझ्यासोबतच होता, त्याला अगदी घामाघूम झाला होता तो, पण पाणी म्हणजे पावभाजी खाण्याची एवढी त्याला एक्साइटमेंट होती ना की तो कंट्रोलच करू शकत नव्हता की नाही तू पटापट कर, लवकर लवकर कर, मी अजिबात हॉलमध्ये जाणार नाही, मी तुझ्यासोबतच राहणार आहे। तर असं सगळं त्याचं चालू होतं आणि मध्ये मध्ये त्याची बडबड पण तुम्हाला पुढे ऐकायला भेटेलच, तर छान वाटत होतं आणि मध्ये मध्ये तुम्हाला मदतसुद्धा करत होता। आणि खरंच एका आईला काय हवं असतं, आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं ना की जेव्हा आपली मुलं आपल्याला एखाद्या गोष्टीची फरमाईश करतात खाण्यासाठी आणि अगदी आवडीने ती वस्तू खातात जेव्हा आपण त्यांना ती बनवून देतो, तर खरंच एका आईला हेच हवं असतं की आपल्या बाळाने अगदी भरपेट खाल्लं पाहिजे। आणि आपण जे काही त्यांना आपल्या हाताने बनवून देतो पौष्टिक, ते जर त्यांनी खाल्लं तर वा सोने पे सुहागा होऊन जातं, हो की नाही। तर इकडे सगळी तयारी झालेली आहे, मी कुकरसुद्धा माझा तिथे लावून झालेला आहे भाज्यांचा। तर हे सगळं भरल्यानंतर मी आता फक्त पावभाजीला फोडणी देणार आहे आणि त्यानंतर पाव भाजून त्याला सगळ्यात आधी पावभाजी मी भरवणार आहे, त्यानंतर बाकीची कामं मी करणार आहे। तर माझ्या मैत्रिणीनं मी आत्ताच एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती, तर त्यामध्ये मी विचारलं होतं की तुम्हाला दररोज आपले डेली रुटीन व्लॉग बघायला आवडतील का, तर बऱ्याच आपल्या ताईंनी हो असं सांगितलेलं आहे। तर मी खरंच नक्की प्रयत्न करेल, दररोज दुपारी 3 वाजता आपले व्हिडिओ येतील आणि खरंच दररोज व्हिडिओ टाकणं हे खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप अवघड, म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल हे तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे सोपं तर नाही आहे पण अवघडसुद्धा नाही आहे। मी प्रयत्न नक्कीच करेल की दररोज एकतरी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि माझ्या व्हिडिओमधनं मी काही ना काहीतरी छान छान टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा तुम्हाला सांगत जाईल, इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल। तर तुम्हीसुद्धा नक्की सपोर्ट करा आणि प्लीज एकतरी कमेंट नक्की करत जा व्हिडिओला, कारण की कमेंटमुळेच मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जाणवतात का व्हिडिओमध्ये किंवा अजून तुम्हाला वेगळं काही पाहायला आवडेल का, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा, मला आवडतील तुमच्या कमेंट्स वाचायला। आणि प्रशिकचं हे नेहमीचं आहे, तो मी चपाती लाटताना वगैरे असाच एका साईडला बसत असतो आणि मला कमेंट्ससुद्धा आल्या होत्या 1-2 की अशा पद्धतीने बाळाला नको बसवत जाऊ, रिस्की आहे ते। हो खरंच ते रिस्की आहे, पण तो इतका हट्ट करतो ना कधी कधी की आता ही त्याची आवडती गोष्ट मी बनवत आहे पावभाजी, त्यामुळे तो इकडचा अजिबात हटणार नव्हता हे मला माहिती होतं, त्यामुळे मी योग्य ती काळजी घेऊनच त्याला तिकडे बसवलेलं आहे आणि माझं सगळं लक्ष अगदी त्याच्याकडेच होतं आणि तो सुद्धा सगळ्या गोष्टी ऐकत असतो त्याला जेव्हा मी एखादी गोष्ट सांगते तेव्हा। व्लॉगिंग करतो तू? क्लीन केली रूम, अरे वा।
आता आपल्या भाज्या ज्या आहेत ते छानशे शिजून झालेल्या आहेत. आता कुकर मी ओपन करते. हे काय व्हिडिओ आता काय करणार आहे त्याने मॅश करणार आहे. हा पावभाजी कोणाला आवडते? आता पावभाजी मॅश करते. मम्मा पावभाजी मॅश करते. आता पाव बनवणार आहे आणि भाजी बनवते. काकांना एकदा पाव आणणार, टमाटर आणणार, शेंगदाणा आणि काय आणणार, टोमॅटो, अजून काय आणणार, कांदा, बटाटो आणि तांदूळ आणि पाव आणणार काकांना. तर बाळाची बडबड तुम्ही ऐकली असेलच. अगदी बोबडे बोल असतात त्याचे आणि ते ऐकायला खरंच खूप छान वाटतं. आणि बऱ्याचशा गोष्टी आहे ना तो अगदी मोठ्या माणसांप्रमाणे बोलत असतो. अगदी आम्हालासुद्धा कधी कधी सरप्रायझिंग वाटतं की म्हणजे आम्ही हे त्याला कधी सांगितलं नाही आहे किंवा त्याने कधी कुठे ऐकलं असेल माहिती नाही, पण तो कसं एकदम असा बोलून जातो अगदी मॅच्युअर व्यक्तींप्रमाणे. तर मी पावभाजी करण्यासाठी इकडे कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं आणि ते मी 10 ते 12 मिनटं अगदी लो फ्लेमवरती छान असं परतून घेते. आणि त्याच्यानंतर आपले सगळे गरम मसाला, पावभाजी मसाला, आमचा घरगुती काळा मसाला, मीठ हे सगळं ॲड करते आणि पुन्हा 4 ते 5 मिनटं याला परतून घेते. आणि इतकी सुंदर टेस्ट येते ना पावभाजीला, तुम्ही नक्की करून बघा. माझ्याकडे बीट आज नव्हते, नाहीतर मी बीटसुद्धा याच्यामध्ये मिक्सरला वाटून टाकते. त्याने खूप सुंदर असा लाल रंग येतो आपल्या पावभाजीला. आणि कश्मीरी लालसुद्धा संपली होती, तीसुद्धा नव्हती टाकली, त्यामुळे इतका काही लालसर रंग नव्हता आला यावेळी पावभाजीला, पण चवीला खूप सुंदर झाली होती. आणि प्रशिकला त्याचबरोबर आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच अशाच पद्धतीने केलेली पावभाजी प्रचंड आवडते. सगळेजण अगदी आवडीने खातात आणि खरंच खूप छान वाटतं. आणि तोपर्यंत आम्ही हे बप्पा करून येतो. भेटूया लवकर. तांदूळ त्यातले नाही खायचे, सोड. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ द्या. भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तोपर्यंत गावाला जाते तू आता मी सकाळी चालत जाणार आहे. तोपर्यंत आता माझी मामा ते बाप्पा करून घेते. संध्याकाळची दिवाबत्ती, शुभम करोती सगळं काही झालेलं आहे. आणि बाळाने सुद्धा छान शुभम करोती म्हणली, तुम्ही ऐकली असेलच. तर मस्त आता पावभाजी आपली तयार आहे. पावभाजी खायची सांग मला. तर आता पावभाजी लवरसाठी पावभाजी तयार आहे. आता गरम गरम पाव भाजून घेते आणि त्याला सगळ्यात आधी त्याला पावभाजी मी बनवणार आहे. चला. तर आज रोजच्यापेक्षा संध्याकाळचं जे आहे रुटीन ते लवकर आवरलं होतं, कारण की पावभाजी करायला मला इतकं काही वेळ लागत नाही. सगळ्या काही भाज्या व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून शिजायला घातल्या ना की बाकीचा मसाला वगैरे तयार करेपर्यंत ऑलमोस्ट पाऊण तासामध्ये पावभाजी तयार होते. पाव वगैरे भाजून मग आता मस्त बाळाला आधी मी चारणार आहे, त्यानंतर आमच्यासाठी मी गरम पाव करून मग आम्हीसुद्धा जेवू जेव्हा मिस्टर माझे शॉपमधून येतील तेव्हा. आणि त्यानंतर भांडी, किचन ओटा वगैरे सगळं काही क्लीन करणं हे तर रेग्युलर रुटीन आपलं असतंच. तर आजचं रोजच्यापेक्षा छान लवकर आवरलं सगळं. आणि आज फ्रायडे आहे त्यामुळे 2 दिवस तर बाळाला सुट्टी आहे, रिलॅक्स असणार आहे सगळं, इतकी काय धावपळ नसणार आहे. आणि आज काही बाळाचा होमवर्कसुद्धा नाही घेतला, म्हटलं आज त्याचा खूप एन्जॉय करायचा मूड आहे त्यामुळे नको. आणि आता तसंही पहिल्यांदा तो शाळेमध्ये गेलेला आहे, तर बऱ्याचशा गोष्टी तो त्याच्या स्कूलमधल्यासुद्धा मला शेअर करत असतो, सांगत असतो.
मला अजिबात कंट्रोल होत नाहीये, तर आता आम्ही आधी पावभाजी खातो आणि मस्त तुम्हाला भेटतो मग. चला. तर मस्त बाळाचं असं खाऊन झालेलं आहे, अगदी पोट भरून त्याने पावभाजी खाल्लेली आहे. तर आता आमच्यासाठी मी पटापट पाव जे आहे ती गरम करून घेते आणि सकाळचं थोडंफार उरलेलं आहे, दुपारचं जेवणातलं वरण भात आहे थोडंसं, तर ते सुद्धा मी गरम करून घेते आणि आम्ही सुद्धा आता छान पावभाजीचा आस्वाद घेतो. खूप आवडली. बाय कर सगळ्यांना आता. तर प्रशिक आता त्याच्या आजी बाबांसोबत खेळत आहे आणि मध्ये मध्ये येऊन तो मलासुद्धा गप्पा गोष्टी माझ्यासोबतसुद्धा तो करत आहे. तर मैत्रिणींनो, असं होतं आजचं माझं संध्याकाळचं रुटीन, अगदी स्वीट अँड सिम्पल. आणि पावभाजी म्हटलं की खरंच स्वयंपाकाला इतका वेळ लागत नाही, अगदी पटकन आपला स्वयंपाक जो आहे तो उरकून होतो. आणि पटापट भांडीसुद्धा मी जशी पडतील ना तशी मी पटापट घासून घेते. मी एकदम भांडी अशी कधीच जमा करून ठेवत नाही. आणि छान असा आम्हीसुद्धा सगळ्यांनी पावभाजीचा आस्वाद घेतला. खरंच खूप टेस्टी झाली होती पावभाजी असं सगळ्यांनी सांगितलं मला, आणि त्यामुळे अजून उत्साह येतो आपल्याला अजून छान छान काहीतरी करून खाऊ घालण्याचा. तर छान इकडे माझी भांडी वगैरे सगळं झालेलं आहे, किचन ओटासुद्धा आवरून झालेला आहे. आता 9, 9:15 झालेली असतील, तर सगळं लवकर आवरलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला माझं हे संध्याकाळचं रुटीन नक्कीच आवडलं असेल मैत्रिणींनो. आवडलं असेल तर प्लीज छान छान एक तरी कमेंट नक्की करत जा, लाईक करत जा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा नक्की सांगा. तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर तुमचे मनापासून मी आभार मानते. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय.